उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री करू नये यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी नवीन पनवेल शहरात मात्र उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे। उघड्यावरील अन्नपदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या आजारांवर आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाला अपयश आले आहे। महापालिकेकडून कुठलीही कारवाई न झाल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नवीन पनवेल शहरात आजारांच्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असून महापालिका रुग्णालयात सायंकाळी उशिरापर्यंत रुग्णांची रांग पाहायला मिळते। नवीन पनवेलमध्ये बेकायदेशीर खाऊ गल्ल्यांच्या संख्या देखील वाढत आहेत। शिवा कॉम्प्लेक्स, माथेरान रोड रस्त्यालगत मिठाईवाले, रेल्वे स्थानक समोरील सेक्टर 17 येथील ब्रिजवासी मिठाईवाला सर्रास फुटपाथवर सिलेंडरचा वापर करत आहेत व खाद्यपदार्थांची विक्री करतात। तसेच मंगलमूर्ती मार्केटचे टपरीधारकांकडे महापालिकेचा कोणताही परवाना नसताना येथील पदपथावर उघड्यावर खाद्यपदार्थ बनवून विक्री केली जात आहे व सांडपाणी आजूबाजूच्या गटारात टाकले जात आहे। यामुळे साथीचे आजार पसरले जात आहेत। अनधिकृतपणे फुटपाथावर सिलेंडरचा वापर विक्रेते करत आहेत। यामुळे नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होणार आहे। सदर सिलेंडर जप्तीची कारवाई करावी व संबंधित व्यावसायिकांवर व वितरकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावे अशी मागणी नवीन पनवेल शहर शिवसेना महिला आघाडी संघटिका अपूर्वा प्रभू यांनी केली आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।